तर विद्यार्थी मित्रांनो, आपण व्यावसायिक अर्थशास्त्राच्या मुख्य भागाकडे वळत आहोत. प्रस्ताविक आणि मूलभूत संकल्पना, इंट्रोडक्शन अँड बेसिक कन्सेप्ट आपण व्यावसायिक अर्थशास्त्राच्या संदर्भात समजून घेऊयात. त्या संदर्भात आपल्या काही समस्या असतील, काही प्रश्न असतील तर अवश्य तुम्ही विचारू शकता. एक वेगळ्या सेशनमध्ये आपण प्रश्न उत्तराचा भागसुद्धा आपण घेणार आहोत. तुम्हाला कुठल्या अडचणी आली असतील तर तुम्ही मॅसेज करू शकता, कमेंट्स करू शकता. तर आपण इंट्रोडक्शन अँड बेसिक कन्सेप्ट समजावून घेऊयात की ज्यामध्ये व्यावसायिक अर्थशास्त्राच्या कुठल्या संकल्पना आपण या भागामध्ये अभ्यासणार आहोत. प्रामुख्याने व्यावसायिक अर्थशास्त्र, अर्थ, स्वरूप, व्याप्ती आणि महत्त्व. त्याच्यानंतर दुसरा जो भाग आहे तो म्हणजे सूक्ष्म आणि स्थूल अर्थशास्त्र संकल्पना, ज्या रेग्नर फ्रिश यांनी मांडलेल्या आहेत. द कन्सेप्ट ऑफ मायक्रो अँड मॅक्रो इकॉनॉमिक्स. त्याच्यानंतर पुढचा जो भाग आहे सूक्ष्म आणि स्थूल अर्थशास्त्रातील द बेसिक डिफरन्स बिटवीन मायक्रो अँड मायक्रो इकॉनॉमिक्स. त्याच्यानंतर अर्थशास्त्राच्या विश्लेषणाचे काही जे टूल्स आहेत, द टूल्स ऑफ इकॉनॉमिक अनालिसिस, जे काही साधनं आहेत, द फंक्शन, रिलेशनशिप, शेड्यूल, ज्या काही आलेख आहेत, ज्या काही समीकरणं आहेत त्याचा अभ्यास आपण करणार आहोत. त्याच्यानंतर ज्या काही मूलभूत संकल्पना आहेत, कुटुंब, उपभोक्ता, उद्योग संस्था, द बेसिक कन्सेप्ट अँड हाऊसहोल्ड, कन्झ्युमर, फर्म, द प्लांट, इंडस्ट्री, उद्योग संस्थेच्या किंवा व्यवसाय संस्थेची जी काही उद्दिष्टं आहेत, आर्थिक उद्दिष्टे, आर्थिकेतर उद्दिष्टे, या घटकांचा आपण याच्यामध्ये अभ्यास करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण आपल्या मुख्य भागाकडे वळूयात. या अभ्यासाच्या पद्धतीमध्ये जसं मी मगाशी सांगितलं की ही उपयोजित शाखा आहे. हा प्रामुख्याने यामध्ये व्यवसायाच्या पारंपरिक विचारसरणीला मागे टाकून एक स्वतंत्र विचारसरणी, जे काही अर्थशास्त्रीय स्वरूपातील संकल्पना, तत्त्वे, नियम, सिद्धांत याचा वापर करून व्यवस्थापकीय निर्णय घेणे, त्यातील समस्या सोडवणे, नियोजन करणे, धोरणं ठरविणे, अशा स्वरूपाची व्यावसायिक अर्थशास्त्रात महत्त्वाचा आर्थिक निर्णय घेण्यासाठी अर्थशास्त्रातील मागणी, पुरवठा, किंमत, उत्पन्न, खर्च, नफा आणि स्पर्धा या संकल्पनाचा वापर करून उद्योग संस्थेच्या विकासासाठी, उद्योग संस्थेच्या वाढीसाठी जो काही व्यवस्थापकीय प्रयत्न करत असतो त्या सगळ्या घटकांचा आपण ह्याच्यामध्ये अभ्यास करणार आहोत. तर प्रामुख्याने आपण व्यावसायिक अर्थशास्त्राचा अर्थ, स्वरूप, व्याप्ती आणि महत्त्व, बिझनेस इकॉनॉमिक्स, मीनिंग, नेचर, स्कोप अँड इम्पॉर्टन्स बघूयात. तर प्रामुख्याने अर्थशास्त्राची व्याख्या, जर आपण व्यावसायिक अर्थशास्त्राची व्याख्या आपण बघितलं तर आपल्या लक्षात येतं की पहिली व्याख्या हेन्स, मोटे आणि पॉल यांनी मांडलेली आहे. तर व्यावसायिक अर्थशास्त्र म्हणजेच व्यावसायिक निर्णय घेण्यासाठी उपयुक्त असणारी व्यावहारिक शाखा म्हणजेच व्यावसायिक अर्थशास्त्र होय. अमूर्त आणि अमूर्त सिद्धांत आणि व्यवस्थापकीय पद्धतीतील अंतर कमी करणारी अर्थशास्त्राची एक विशेष शाखा म्हणजेच व्यावसायिक अर्थशास्त्र होय. अशा स्वरूपाची एक विस्तृत व्याख्या हेन्स, मोटे आणि पॉल यांनी केलेली आहे. म्हणजेच व्यावसायिक निर्णय प्रक्रियेमध्ये त्या काही थेरीज, अमूर्त सिद्धांत, व्यवस्थापकीय अंतर कमी करून किंवा वेगळ्या प्रकारचा दृष्टिकोन समोर ठेवून जे काही विश्लेषण करणारी शाखा आहे त्याला व्यावसायिक अर्थशास्त्र असं म्हणलेलं आहे, बिझनेस इकॉनॉमिक्स असं म्हणलेलं आहे. त्याच्यानंतर दुसरी जी व्याख्या मांडलेली आहे ते म्हणजे मॅक, नायर व मेरियन यांनी मांडलेली आहे. व्यावसायिक परिस्थितीचे विश्लेषण करण्यासाठी अर्थशास्त्रीय विचारप्रणालीचा वापर करणारी अर्थशास्त्राची शाखा म्हणजे व्यावसायिक अर्थशास्त्र आहे. म्हणजेच व्यवसायाच्या परिस्थितीचे वेगळ्या मार्गाने, वेगळ्या अंगाने विश्लेषण करणे, विचारप्रणालीच्या दृष्टिकोनातून, जसं की मार्केटिंग स्किल्स आहे, प्रोडक्शन स्किल्स आहे किंवा टेक्निक बेसिस, अनेक प्रकारच्या विश्लेषण पद्धती आलेल्या आहेत. या सगळ्यांचा अभ्यास मॅक, नायर आणि मेरिन यांनी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यानंतर स्पेन्सर, सेलिगमन यांनी व्याख्या सांगितलेली आहे. ती म्हणजे व्यवस्थापनाच्या निर्णय प्रक्रियेमध्ये
म्हणजे व्यवस्थापनाच्या निर्णय घेणे, भावी नियोजन करण्याच्या उद्देशाने आर्थिक सिद्धांताचे व्यवसाय पद्धतीने करण्यात आलेले एकात्मीकरण म्हणजे व्यावसायिक अर्थशास्त्र होय. म्हणजे एखाद्या उद्योग संस्थेच्या, एखाद्या व्यवसायाच्या भविष्यकालीन निर्णय प्रक्रियेमध्ये आर्थिक सिद्धांताचा वापर, त्याचं एकात्मीकरण करणे म्हणजेच काय, तर व्यावसायिक अर्थशास्त्र होय. त्याच्यानंतर जोएल डीन यांनी व्यावसायिक धोरणाची निश्चिती करण्यासाठी अर्थशास्त्रीय विश्लेषणाचा कसा उपयोग होतो हे दर्शवणारं शास्त्र म्हणजे व्यावसायिक अर्थशास्त्र होय, अशी विस्तृत व्याख्या मांडलेली आहे. म्हणजे व्यवसायाच्या किंवा एकूणच उद्योगधंद्याच्या विशिष्ट विश्लेषणासाठी अशा प्रकारची जी काही थेरीज, तत्व, प्रिन्सिपल्स वापरले जातात त्याला आपण व्यावसायिक अर्थशास्त्र असं म्हणलेलं आहे. या व्याख्येवरून व्यावसायिक अर्थशास्त्राचे काही प्रमुख कॅरेक्टरिस्टिक म्हणजे प्रमुख वैशिष्ट्ये आपल्याला सांगता येतात. त्यामध्ये पहिलं वैशिष्ट्य आहे व्यवस्थापकीय निर्णय. एखाद्या उद्योग संस्थेचा जो काही भविष्यकालीन किंवा वर्तमानकालीन विकास असणार आहे त्याच्या निर्णय प्रक्रियेवर डिपेंड असणार आहे आणि म्हणून व्यवस्थापकीय निर्णय प्रक्रिया ही अत्यंत महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. त्याच्यानंतर सूक्ष्म अर्थशास्त्रावर आधारित इंडिव्हिज्युअल प्रोडक्ट्स किंवा इंडिव्हिज्युअल मार्केट बेस किंवा इंडिव्हिज्युअल फर्म्सवरती लक्ष केंद्रित करून त्याचं विश्लेषण करता येऊ शकतं. त्याच्यानंतर समग्र अर्थशास्त्रावर आधारित मार्केट बेस, जसं मार्केट हा कसा असतो मॅक्रो लेवलवरती म्हणजे एखाद्या कलेक्टिव्ह बेसवरती ग्राहकाची मानसिकता कशा पद्धतीने आहे, ग्राहक कशा पद्धतीने वस्तूंना चॉईस करतो किंवा एकूण वस्तूच्या किमतीचा कशा प्रकारे कल आहे, स्पर्धेमध्ये कुठल्या इतर वस्तू आहेत, या सगळ्यांचा समग्र लेवलवरती अभ्यास करणारं हे एक शास्त्र आहे, हे वैशिष्ट्य आहे. त्याच्यानंतर आर्थिक सिद्धांताचे व्यावहारिक स्वरूप, जे काही थेरीज आहेत आर्थिक सिद्धांताचे त्याला व्यावहारिक स्वरूप प्राप्त करून देणे हे सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य आपल्याला दिसून येतं. त्याच्यानंतर समस्यांची सोडवणूक करणं हे सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. व्यवस्थापकीय निर्णय प्रक्रियेमध्ये एखाद्या व्यवस्थापकाला उद्योग संस्थेमध्ये निर्माण होणाऱ्या समस्या असतील, लेबर समस्या असतील, कच्च्या मालाच्या संदर्भात असतील किंवा मार्केटच्या संदर्भात असेल किंवा लेबरच्या संदर्भात असतील किंवा एकूण भागभांडवल असेल किंवा अन्य स्वरूपाच्या समस्या, या सगळ्यांचं निराकरण करण्याच्या दृष्टिकोनातून अशा स्वरूपाच्या निर्णय प्रक्रिया घेणं हे सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. त्याच्यानंतर व्यवसाय संस्थेचे अर्थशास्त्र, एखाद्या उद्योग संस्थेचं एखाद्या उद्योगाचं एक विशिष्ट स्वरूपाचं अर्थशास्त्र किंवा एक स्वरूपाचं एक आर्थिक उलाढाल असते, त्या सगळ्यांचं एक विशिष्ट टप्प्यामध्ये त्याचं कॅल्क्युलेशन करणं, त्याचं गणित एकदम व्यवस्थित ठेवणं, एकूण त्याचा भविष्यकालीन निर्णय प्रक्रियेवर त्याचा परिणाम होता कामा नये. आणि म्हणून अशा स्वरूपाच्या वैशिष्ट्याच्या माध्यमातून आपण व्यावसायिक अर्थशास्त्राचं जे काही स्वरूप आहे, द नेचर ऑफ बिझनेस इकॉनॉमिक्स, ते स्वरूप कसं आहे तर सूक्ष्म आणि आर्थिक स्वरूप आहे. जसं मी सांगितलं की इंडिव्हिज्युअल बेसवरती अभ्यास करणं, देशाच्या निर्णय प्रक्रियेमध्ये किंवा एकूण देशाच्या आर्थिक धोरणामध्ये या शास्त्राचा खूप मोठा अभ्यास केला जातो. एखादा ग्राहक किंवा एखादा इंडस्ट्री कशा प्रकारे उत्पादन करते, एखादा कंझ्युमर कशा प्रकारचं एखाद्या वस्तूशी रिॲक्ट होतो, कशा प्रकारच्या वस्तूचं चॉईस करतो, कशा प्रकारचं बिहेवियर आहे, ह्या सगळ्या घटकांचा मायक्रो लेवलवरती अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे काय आहे तर सूक्ष्म अर्थशास्त्र आहे. त्याला काय आहे, मॅक्रो इकॉनॉमिक बेस आहे. आणि म्हणून अशा स्वरूपाचं सूक्ष्म आर्थिक स्वरूप आपल्याला दिसून येतं. त्याच्यानंतर व्यावसायिक अर्थशास्त्र हे कसं आहे, आदर्श स्वरूपाचं अर्थशास्त्र आहे. म्हणजे हे एक विशिष्ट स्वरूपाच्या ज्या काही उद्योग संस्था आहेत किंवा त्यामध्ये ज्या काही निर्माण होणाऱ्या वस्तू आणि सेवा आहेत त्याचं कशा प्रकारे विनिमय केला पाहिजे, कशा प्रकारच्या बाजारपेठ चॉईस केली पाहिजे, त्यातूनच ग्राहक आणि उद्योग संस्था आणि ग्राहक यातील ऋणानुबंध कसे असतील की संबंध कसे असतील, ग्राहक कुठल्या बेसवरती वस्तूला चॉईस देत असतो, कमी किमतीला जास्त मागणी आणि जास्त किमतीला कमी मागणी, हा ग्राहकांचं जी काही रिलेशन्स आहे हे यातून स्पष्ट होतं. त्याच्यानंतर अनेक वेगवेगळ्या घटकांच्या माध्यमातून
संघटनात्मक निर्णय प्रक्रियेमध्ये उद्योग संस्था अनेक एकत्र येतात आणि आदर्श अशा स्वरूपाची उद्योग संस्था किंवा व्यावसायिक स्वरूपाचं विश्लेषण करणारी एक विशिष्ट स्वरूपाचं अभ्यास पद्धती, विश्लेषण पद्धती अर्थशास्त्रामध्ये किंवा व्यावसायिक अर्थशास्त्रामध्ये केली जाऊ शकते. त्याच्यानंतर व्यावसायिक अर्थशास्त्र हे वर्णनात्मक शास्त्र नसून ते यथार्थ चित्रण दर्शवणारे शास्त्र आहे. म्हणजे जसं एखाद्या लालित्यपूर्ण साहित्याचं विश्लेषण एखादा साहित्यिक करू शकतो, तसं व्यावसायिक अर्थशास्त्रामध्ये करता येत नाही. जे वास्तव आहे, जे रियालिटी आहे तेच. एखादा ग्राहक एखाद्या वस्तूला कशा प्रकारचं रिॲक्ट होतो, कमी किमतीला जास्त खरेदी करणं हे ग्राहकाचं वैशिष्ट्य आहे, तर जास्त किमतीला कमी खरेदी करणं हे त्याला म्हणजे वस्तू आणि सेवांचा विनिमय त्याच्याकडे असणाऱ्या आर्थिक सोर्सवरती कसा नियोजन करतो हे त्याचं यथार्थ चित्रण यामध्ये करता येऊ शकतं. एखाद्या वस्तूला लालित्यपूर्ण हे इथे सांगता येत नाही किंवा त्याला साहित्याच्या ह्याच्यावरती सांगता येणार नाही आणि म्हणून व्यावसायिक अर्थशास्त्र हे फल आणि प्रमाणवादी व्यावहारिक अर्थशास्त्र आहे, ज्यामध्ये आदर्शानुसार किंवा व्यावहारिक अशा अर्थशास्त्राची शाखा धोरणाची मांडणी, निर्णय क्षमता, भावी नियोजन करण्याच्या अर्थशास्त्राच्या तत्त्वाचा वापर कसा करावा, एकूण उपाययोजना, त्याच्यानंतर वेगळ्या स्वरूपाच्या ज्या काही संघटनेचे ध्येय धोरणं आहेत त्याचे सुसंगत अशा स्वरूपाचे ते प्रमाणवादी व्यावहारिक दृष्टिकोन ठेवून निर्णय घेणारी शाखा आहे. त्याच्यानंतर व्यावसायिक अर्थशास्त्राचे स्वरूप समन्वयाचे आहे, ते एकमेकांशी रिलेशनशिप करणारे आहे. त्याच्यानंतर व्यावसायिक अर्थशास्त्र शास्त्र आणि कला हे मागच्या घटकामध्ये आपण बघितलेलं आहे. त्याच्यानंतर व्यावसायिक अर्थशास्त्र हे शुद्ध विषय आहे, त्याला कुठल्याही स्वरूपाचा अनेक घटकाच्या माध्यमातून विश्लेषण करता येऊ शकत नाही. त्याच्यानंतर व्यावसायिक अर्थशास्त्राची व्याप्ती जर आपण पाहिली तर आपल्याला लक्षात येतं की कुठल्या कुठल्या घटकांची हे विश्लेषण करणारं शास्त्र आहे. तर यामध्ये पहिल्या नंबरला आपण सांगता येऊ शकतो स्कोप ऑफ बिझनेस इकॉनॉमिक्स. त्यामध्ये उपभोगाचे सिद्धांत, जे काही वेगळ्या स्वरूपाचे उपभोगाचे सिद्धांत आहेत. मी जसं सांगितलं की एखादा व्यक्ती वस्तूला कसं चॉईस करतो, एखाद्या वस्तूचं सेवन करत असताना किती क्रमाने तो म्हणजे वस्तू सेवन करू शकतो. जसं मानवाला पहिल्या वस्तूपासून मिळणारी उपयोगिता कशा स्वरूपाची आहे, हे तीव्र स्वरूपाची आहे की कमी आहे, जास्त आहे. म्हणजे क्रमाने घेणाऱ्या वस्तूच्या सेवनापासून सारख्या स्वरूपाची उपयोगिता मिळत नाही. म्हणजे उपभोगाचे सिद्धांत ज्या थेरीज आहेत, कन्झ्युमर्स ज्या युटिलिटी आहेत त्या विशिष्ट पद्धतीने अभ्यासाच्या आहेत. त्याला क्रमबद्ध पद्धती आहे, त्याला मानसिक स्वरूपाचं क्रम देता येऊ शकतो किंवा त्याचं कॅल्क्युलेशन करता येऊ शकतं, असं अर्थशास्त्र सिद्धांतामध्ये वेगवेगळ्या टप्प्यावरती सांगितलेलं आहे. आणि म्हणून उपभोगाचं मापन करता येतं, क्रमवारी ठरवून करता येऊ शकतं किंवा त्याचं मानसिक रीतीने मापन करता येऊ शकतं. जसं की पहिल्या उपभोगापासून जेवढी उपयोगिता मिळाली तेवढा दुसऱ्या मिळत नाही, तिसऱ्या मिळत नाही आणि शेवटच्या नगापासून ती उपयोगिता ही मायनस होऊन जाऊ शकते. एखादा व्यक्ती भरपेट जेवल्यानंतर परत खाल्ल्यानंतर तो परत मायनस म्हणजे तो बाहेर येऊ शकतं. अशा स्वरूपाचं उपभोगाचे जे काही सिद्धांत आहेत ते या दृष्टिकोनातून मांडलेले दिसून येतात. त्याच्यानंतर उत्पादनाचे सिद्धांत, कुठल्या घटकाचं उत्पादन कुठे केलं पाहिजे किंवा एकूण उद्योग संस्था उत्पादनाचं आणि मार्केट बेस किंवा एकूणच कस्टमर ग्राहक वर्ग याला चॉईस देत असतो, अशा स्वरूपाचे उत्पादनाचे सिद्धांत ठरवले जातात. एखाद्या उद्योग संस्थेमध्ये उत्पादनाचे जे काही वेगवेगळे टप्पे आहेत ते टप्पे किती उत्पादन करायचं, किती कामगार ठेवायचं, किती वस्तूंचं उत्पादन करायचं, कुठल्या थेरीचा वापर करून किंवा कुठल्या मार्केटला समोर ठेवून कुठल्या वस्तूचं उत्पादन करायचं, ग्राहकाची मानसिकता काय आहे, ग्राहकाकडे किती पैसा आहे, या सगळ्या घटकांचा विचार करून उत्पादनाचे सिद्धांत अभ्यासले जातात किंवा एकूणच व्यावसायिक अर्थशास्त्रामध्ये या सिद्धांताचा उत्पादनाच्या सिद्धांताचा वापर केला जातो. त्याच्यानंतर उद्योग संस्थेचे सिद्धांत असतात, जसं की सांगितलं नफा, किंमत, उत्पन्न, या सगळ्या ज्या काही विश्लेषण पद्धती आहेत त्या उद्योग संस्थेमध्ये वापरल्या जातात आणि एकूणच उद्योग संस्थेच्या भरारीसाठी किंवा उद्योग संस्थेच्या विकासासाठी अशा स्वरूपाचे तत्त्व अंगीकारून उद्योग संस्था वेगवेगळ्या सिद्धांतावर काम करत असते. वेगवेगळे सिद्धांत वापरून जसं की अनेक उद्योग संस्था कॉम्पिटिशनमध्ये उतरल्या असतात, चांगल्या प्रकारची गुणवत्ताधारक
वस्तू किंवा कामगारांना इतर प्रकारच्या सुविधा असतील किंवा एकूणच उद्योग संस्थेमध्ये ज्या काही उत्पादनाचे फलनाचे नियम आहेत, बदलत्या प्रमाणाचा नियम आहे, पर्याप्त घटक संयोग आहे, उत्पादनाचं वक्र आहे, खर्चाचा वक्र आहे, या महत्त्वाच्या घटकांचा अभ्यास व्यावसायिक अर्थशास्त्रामध्ये केला जाऊ शकतो. त्याच्यानंतर वितरणाचे जे शास्त्र आहे किंवा वितरणाच्या सिद्धांतामध्ये व्यावसायिक अर्थशास्त्रात उत्पादनाच्या घटकांच्या किमती, राष्ट्रीय उत्पन्नातील त्याचा वाटा, याविषयी अभ्यास केला जातो. त्याच्यानंतर नफ्याचे नियोजन आणि व्यावसायिक अर्थशास्त्राच्या मुख्य अभ्यासाचा हा विषय आहे. त्याच्यानंतर नफ्याचे सिद्धांत. कुठलाही उद्योजक हा नफ्याचं उद्दिष्ट ठेवून काम करत असतो. उद्योग संस्थेच्या स्थापनेमागे मुख्य उद्देश काय असतो तर अधिकाधिक नफा मिळवणे हा असतो. एकूण प्राप्ती आणि एकूण खर्चातील तफावत म्हणजेच काय तर नफा आहे. एकूण प्राप्ती आणि एकूण खर्चातील तफावत म्हणजेच नफा आहे. प्राप्तीत वाढ कशी करावी, खर्चात घट कशी करावी याचा अभ्यास मुख्यत्वे व्यावसायिक अर्थशास्त्रात केला जातो. त्याच्यानंतर मागणी विश्लेषण. मागणी विश्लेषणामध्ये प्रामुख्याने अनिश्चिततेच्या वातावरणात नफ्याला महत्त्व असतं. नफा मिळवण्याच्या उद्देशाने उद्योग संस्था कार्य करत असते. उद्योग संस्था किंमत आणि उत्पादनाविषयी जे निर्णय घेताना मागणीच्या नियमाचा पूर्व अंदाज घेतला जातो. मागणीच्या पूर्व अनुमानामुळे उत्पादनाचा अभ्यास व्यावहारिक पद्धतीने केला जाऊ शकतो आणि एकूणच मागणी पुरवठ्याचा अंदाज घेऊन एकूण वस्तू उत्पादनाला प्रेरणा देत असतं. त्याच्यानंतर भांडवलाची व्यवस्थापकीय नियोजन तो करत असतो. भांडवल गुंतवणुकीच्या निर्णयाला उद्योग संस्था एक उच्च प्राधान्य देत असते. भांडवल गुंतवणूक, भांडवलाचा खर्च, प्राप्तीचा खर्च, गुंतवणूक निवडीच्या निर्णयामागे अभ्यास करण्याच्या दृष्टिकोनातून ज्या काही निर्णय प्रक्रिया आहेत त्या भांडवलाच्या निर्णय प्रक्रियेमध्ये उद्योग संस्थेमध्ये अशा स्वरूपाची धोरणं व्यवस्थापक करत असतात. त्याच्यानंतर विक्री, मार्केट. व्यवस्थापकाला विक्री जाहिरात खर्चाबाबत योग्य पद्धतीने नियोजन करावे लागते. व्यवस्थापकाला विक्री खर्च, प्राप्ती खर्च, वस्तूचे आकारमान, गुणवत्ता या सगळ्या घटकांचा विचार करून व्यावसायिक निर्णय प्रक्रियेमध्ये मार्केटिंग स्केल आत्मसात केलं पाहिजे. त्याच्यानंतर शेवटचं जो म्हणजे आर्थिक धोरणं. भविष्यकालीन उद्योगाच्या विकासासाठी एकूणच चलनविषयक धोरण, राजकोषीय धोरण, उद्योगविषयक धोरण, श्रमविषयक सरकारच्या धोरणाचा उद्योग संस्थेच्या निर्णयावर काय परिणाम होतो या सगळ्याचा अंदाज घेऊन उद्योग संस्थेला विविध प्रकारच्या पर्यायी उपयोगासाठी साधनसामुग्रीच्या वापराचे नियोजन करणं अपेक्षित असतं. आणि म्हणून एकूण उद्योग संस्थेच्या वापराच्या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या स्वरूपाची जी काही ध्येय धोरणं आहेत ते अशा स्वरूपाचे ठरता येऊ शकतात. जसं उपभोगाचे सिद्धांत, उत्पादनाचे सिद्धांत, किंमत सिद्धांत, उद्योग संस्थेचे सिद्धांत, वितरणाचे सिद्धांत, नफ्याचे सिद्धांत, मागणी विश्लेषण सिद्धांत, भांडवलाचे सिद्धांत या सगळ्या घटकावरून असं लक्षात येतं की एकूण व्यावसायिक अर्थशास्त्रामध्ये या सगळ्यांचा निर्णय प्रक्रियेमध्ये वापर केला जातो आणि एकूण उद्योग संस्थेच्या विकासासाठी प्रयत्न केला जाऊ शकतो. त्याच्यानंतरचा जो घटक आहे तो म्हणजे व्यावसायिक अर्थशास्त्राचे महत्त्व, द इम्पॉर्टन्स ऑफ बिझनेस इकॉनॉमिक्स. तर विद्यार्थी मित्रांनो, व्यावसायिक अर्थशास्त्रामध्ये प्रामुख्याने व्यावसायिक निर्णय घेण्यासाठी उपयुक्त आहेत. अत्यंत महत्त्वाचं जे आहे ते म्हणजे अलीकडच्या काळात विकसित झालेल्या अर्थशास्त्राची एक महत्त्वाची शाखा म्हणून, एक उपयोजित शाखा म्हणून याच्याकडं बघितलं जातं आणि म्हणून विविध वस्तू व सेवांचे उत्पादन घेतले जाते. सर्व ठिकाणी व्यावसायिक अर्थशास्त्राचा वापर व्यवस्थापकीय आणि उपयोजित अर्थशास्त्र म्हणून केला जातो. त्या दृष्टिकोनातून बदलत्या आर्थिक परिस्थितीमध्ये व्यावसायिक अर्थशास्त्राचे महत्त्व अनन्यसाधारण असं आपल्याला दिसून येतं आणि म्हणून व्यावसायिक निर्णय घेण्यासाठी हे उपयुक्त आहे. व्यवसायाच्या वाढीसाठी विविध प्रकारचे सिद्धांत, तत्त्व, संकल्पना यांचा वापर केला जातो आणि या वापरातून व्यवसाय संस्था किंवा उद्योग संस्था एकूण विकसित होत असते. त्याच्यानंतर व्यावसायिक परिस्थितीचे विश्लेषण करण्यासाठी अत्यंत उपयुक्त असं महत्त्व आहे, ज्यामध्ये व्यवसायाच्या परिस्थितीचे विश्लेषण शास्त्रीय पद्धतीने, अर्थशास्त्रीय पद्धतीने या संकल्पनांचा वापर केला जातो. व्यावसायिक अर्थशास्त्राच्या अभ्यासासाठी व्यावसायिक ज्या काही थेरीज आहेत, ज्या काही प्रिन्सिपल्स आहेत त्याचा वापर करून व्यवसाय वृद्धिगत करणं हे महत्त्वाचं
वैशिष्ट्य किंवा महत्त्व आहे. अर्थशास्त्रीय सिद्धांत व्यावसायिक कृतींना अर्थशास्त्रीय सिद्धांत व पद्धती लागू करण्याच्या दृष्टिकोनातून व्यावसायिक अर्थशास्त्राचा अभ्यास खूप महत्त्वाचा आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काही थेरीज आहेत त्याचा वापर करून अर्थशास्त्रामध्ये, व्यावसायिक अर्थशास्त्रामध्ये, उद्योग संस्थेमध्ये याला एक विशेष स्वरूपाचं अर्थशास्त्रीय सिद्धांतांना महत्त्व आहे. स्थूल घटकांच्या अभ्यासाचे महत्त्व, जसं की राष्ट्रीय उत्पन्न, सरकारचे धोरणं, रिझर्व्ह बँकेचे धोरणं, आंतरराष्ट्रीय व्यापार इत्यादी स्थूल घटकांचा अभ्यास करून व्यावसायिक अर्थशास्त्राच्या अभ्यासाचे एक वेगळ्या स्वरूपाचे महत्त्व आपल्याला दिसून येते आणि याचा वापर उद्योग संस्थेच्या धोरणावर होऊ शकतो. त्याच्यानंतर व्यावसायिक जोखीम करण्याच्या दृष्टिकोनातून उपयुक्त आहे. व्यवसायातील अनिश्चितता कमी करण्याच्या दृष्टिकोनातून एकूण व्यावहारिक ज्ञान आत्मसात करणे आणि त्यातून वेगळ्या स्वरूपाची अनिश्चितता कमी करून उद्योग संस्थेमध्ये चांगल्या प्रकारची भरारी किंवा चांगल्या प्रकारची आर्थिक उन्नती करण्याच्या दृष्टिकोनातून अशा स्वरूपाच्या जोखीमी टाळता येऊ शकतं. त्याच्यानंतर आर्थिक सिद्धांत व प्रत्यक्ष व्यवहार याच्यातील एक समन्वय असणं आवश्यक आहे. जसं की अर्थशास्त्रामध्ये काही सिद्धांत हे काही गृहीतावर आधारित असतात. प्रत्यक्षात ज्या गृहीतामुळे सिद्धांत अर्थव्यवस्थेचे योग्य विश्लेषण करण्यास यशस्वी ठरतात. व्यावसायिक अर्थशास्त्र हे आर्थिक सिद्धांत व प्रत्यक्ष व्यवहार यांचा समन्वय साधण्याचा प्रयत्न करत असतात आणि म्हणून काही अझम्पशन्स आहेत त्याला कुठंतरी छेद देण्याचं काम कधी होत असतं आणि म्हणून या सगळ्यांचा भविष्यकालीन अनिश्चितता, जोखीम स्वीकारण्याच्या दृष्टिकोनातून आर्थिक सिद्धांत वापरणं, ते प्रत्यक्षात व्यवहारात आणणं, त्याचा समन्वय ठेवणं, जेणेकरून व्यावसायिक क्षेत्रामध्ये जोखमीला टाळण्यासाठी किंवा एकूणच आर्थिक दृष्टिकोनातून विकास करण्याच्या दृष्टीने अशा स्वरूपाचं व्यावसायिक अर्थशास्त्राचं स्वरूप, द सिग्निफिकन्स इम्पॉर्टन्स ऑफ बिझनेस इकॉनॉमिक्स याचं विश्लेषण अशा पद्धतीनं आपण करता येऊ शकतं. त्याच्यानंतर आपण सूक्ष्म व स्थूल, ज्याला समग्र अर्थशास्त्र म्हणलेलं आहे, या भागाचा अभ्यास आपण पुढच्या लेक्चरमध्ये करणार आहोत. जो अत्यंत महत्त्वाचा पार्ट आहे त्या भागाचं विश्लेषण आम्ही पुढच्या भागात आपण पाहूया. थँक्यू. धन्यवाद.